त्याच्यामुळे मॅचला मजा येणार आहे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना शुभेच्छा असेल, चांगला खेळ त्यांनी दाखवावा. पहिलाच बॉल यावेळेला समोर उडवला, लॉफ करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे दीपेश मालीच्या बॅटमधून येतोय चौकार. हृदयाची धडधड अक्षरशः वाढली असेल ज्या वेळेला बॉल हवेमध्ये होता आणि बाळा तऱ्हेनं प्रयत्न केला, बॉल पर्यंत पोहोचला देखील होता, परंतु अशक्य होता. झेल जवळपास वाईडिश लॉंग ऑन वरून धावत जाऊन कॅमेरा समोर झेल पकडण्याचा प्रयत्न केला जेथे स्क्रीन असते. नेक्स्ट बॉल अविनाश. यावेळेला पुन्हा मोठा प्रहार केला, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. पाटमोरी धावत असताना शॉर्ट फाइंडिंगच्या फिल्डरने प्रयत्न केला होता झेल घेण्याचा. 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि 2 धावांनी आता स्कोर पुढे जात असताना धावफलकावरती 6. 5-5 षटकांचा सामना. पहिल्या बॉल पासून आक्रमण सुरू केलेला. दीपेश मालीनं पहिल्याच बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता, तेथे जरूर त्याला अपयश आलं, परंतु 2 धावा मिळाल्या. अविनाशकडे देखील क्षमता आहे, चांगला वेग आहे, चांगला व्हेरिएशन त्याच्याकडे देखील आहे, तो पलटवार करू शकतो. अर्ली ब्रेक थ्रू देखील मिळून देण्यासाठी त्याला ओळखलं जातं. आणि इथे पहा मिस्टामिंग स्लो वन कमी गतीने टाकलाय. ओ माय गॉड, ही सर्वात मोठी चुकी झाली असं म्हणावं लागेल बालाकडनं. दीपेश मालीला जीवनदान दिलेलं आहे. रबर बॉलचा स्पेशालिस्ट हा खेळाडू आहे. मी अगोदर देखील उल्लेख केला होता की मानकोली नव्हे, भिवंडी नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती आहे, रायगड जिल्ह्याला माहिती आहे की रबर बॉल म्हटलं तर दीपेश माळी आणि या खेळाचं एक जवळचं नातं आहे. आणि त्याला अशा प्रकारे जर तुम्ही जीवनदान द्याल तर येणाऱ्या काळात ते तुम्हाला महागात पडेल. एक रेग्युलेशन कॅच होता, बालाकडनं मिस्टेक झाली. अविनाश देखील थोडासा नाराज असेल आणि ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. कारण चर्चा आपण करत होतो की अर्ली ब्रेक थ्रू साठी या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि जवळपास त्याने विकेट मिळवलीच होती, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक. 7 धावा स्कोर कार्ड वरती आता बघायला मिळतात. आणि सेकंडला बॅटर असेल विजेंद्र पाटील. विजेंद्र समोर पहिलाच बॉल, यॉर्कर लेन. वाह, व्हेरी गुड बॉलिंग असंच आता म्हणावं लागेल. जबरदस्त चेंडूच्या हाताळणी त्यानं केली. मोस्ट ऑफ प्लेयर्स तुम्ही भादवड टीम कडनं पाहतात सध्या आउटफील्ड मध्ये. कॅप्टन तुषार, अविनाश भोगाव संघाकडून जे ग्रामीणचं क्रिकेट खेळतात, आज सागर पाटील संघामध्ये दिसत नाहीये. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळून घेणारा बॉल, स्वीप करायचं होतं. आणखी एक डॉट बॉल, चांगला पलटवार अविनाशने केलाय. न डगमगता गोलंदाजी करतोय. त्याच्या गोलंदाजीमध्ये 2 झेल सुटल्या, तो विचार त्यांना आता सोडून दिलेला की आता अजून पुढे चांगलं करायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्या दृष्टीनं तो सध्या गोलंदाजी करतोय. मागे काय घडलंय ते विसरतोय आणि तेच महत्वाचं आहे. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा स्लॉग हिट, गॅप शॉट सिलेक्ट केलाय. पॅरलल स्ट्रोक, जमिनीला समांतर बॉल निघून गेलाय सरळ मिड विकेटच्या पलीकडे. विजेंद्रच्या बॅटमधून षटकार. पहिला मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय डावामध्ये. विजेंद्रच्या बॅटमधून आलेला षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती झाल्या त्या 13. 13 विदाउट लॉस. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 13 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर मध्ये करेश मात्र होते गोलंदाजी करण्यासाठी. सेकंडला बॅटर असेल दीपेश माली. वैयक्तिक तो सध्या बॅटिंग करतोय. 7 वर 1 चौकार त्याच्या बॅटमधून आणि 1 षटकार विजेंद्रच्या बॅटमधून. अकू टप्प्याचा बॉल होता, सोडून दिलाय. जास्त बाहेर होता बॉल आणि पंच कळवतात इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. येणाऱ्या बॅटर्स मध्ये विनीतचं येणं बाकी आहे, वैभवचं येणं बाकी आहे.
ओ यावेळेला हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केला, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. दीपू मालीचा ब्रँडेड फटका, ताकद झोकली या फटक्यामध्ये. हॅव अ लुक ॲट दॅट. सहज गती आपण पाहतोय की बॉलला ऑप्शनच्या बाहेरून खेचला आणि थेट फेकून दिला मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांकरिता आलेला दमदार षटकार. धावा जाऊन पोहोचल्यात 20 वर. पुन्हा एकदा फुल टॉस, आणखी एक मोठा प्रहार. बॅक टू बॅक 2 इन अ रो. लागोपाठचा दुसरा षटकार. दीपेश आता त्याच्या रंगात आलाय, दीपेश माळी आता त्याच्या ढंगात आलाय. लागोपाठ 2 षटकार त्याने खेचलेत. हा कमजोर बॉल होता आणि कमजोर बॉल वरती मजबूत प्रहार बघायला मिळाला. पूर्ण 6 धावा त्या फटक्यामध्ये मिळाल्या आणि लागोपाठ 2 षटकार दीपेशच्या बॅटमधून आले. बालाकडनं देखील मिस्टेक झाली आणि दीपूला जे ते जीवनदान मिळालं. त्याच वेळेला चर्चा सुरू होत्या की येणाऱ्या काळामध्ये हे जीवनदान भरपूर महागात पडेल. आणि आता आपण पाहतोय की लागोपाठ 2 षटकार दीपेशच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. करेश पात्रेवरती आक्रमण त्याने सुरू केले. हा बॉल शरीर भेदी चेंडू होता. विकेट टू विकेट लाईन आता टाकायची. राऊंड विकेट नाही, सुरुवातीचे दोन्ही बॉल ओव्हर द विकेटने गेला, परंतु आता यावेळेला राऊंड द विकेटने थोडासा अक्रॉस बॉल काढण्याचा प्रयत्न असावा आणि तिथे त्याला सफलता मिळाली आहे. कोण तयार होतो ज्यावेळेला गोलंदाज राऊंड विकेटने जातो, त्यावेळेला अशा प्रकारचा कोण तयार होतो हे बघा. हा बॉल पडला, थोडासा बाहेर निघाला. हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. पडल्यानंतर आउट स्विंगर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बाहेर निघणारा बॉल होता. हुक पाहायला प्रयत्न केला आणि तेथे फक्त मिळाली एकच धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांचा प्रयत्न केला आणि तेथे फक्त मिळाली एकच धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 बिनगडी बाद. एकही गडी न गमावता 28 धावा 2 षटकांच्या अखेरीस लागल्या. 14.00 सरासरीनं धावा जोडल्या गेलेल्या. उद्या ओमसाई आमने लोणाड असोसिएशनच्या अंतर्गत संघ तुम्हाला खेळताना दिसतील. उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि उद्या ठीक 9 वाजता सामने सुरू होणार आहेत. अंतिम दिवस या स्पर्धेचा. यावेळेला पुन्हा बॉल उडवला स्क्वेअर लेग पलीकडे. आणखी एक उत्तुंग षटकार विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून येतोय. थोडासा खाली हा बॉल होता. ताकद झोकली अक्षरशः फटक्यामध्ये. आणि तसंही रबर बॉल म्हटलं तर वेल मिडल वेल प्रॉपर टायमिंग जर त्या फटक्यामध्ये झालं तर तो फटका सर बाउंड्री लाईनच्या पलीकडेच निघून जातो. यावेळेला फुल टॉस होता. मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल फिल्डर. चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षकाकडनं पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. फिल्डिंग मध्ये बऱ्याचशा समस्या आपल्याला बघायला मिळाल्यात. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं शुभम कडनं 2 ते 3 कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या आणि आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकांकडनं सातत्यानं चुका होतात आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाजांना तुम्ही ज्या वेळेला चांगली साथ द्याल त्याच वेळेला गोलंदाज अधिक आक्रमकतेने कामगिरी करू शकेल. या वेळेला अतिरिक्त बाउन्स. चांगला बॉल पाहायला मिळाला विजेंद्रच्या जरूर अविनाशच्या माध्यमातून विजेंद्र समोर. एकचा बाउन्स आणि त्याचबरोबर थोडीशी मोमेंट या बॉल मध्ये बघायला मिळाली. अविनाश प्रयत्न करतोय. अविनाशच्या ओव्हर मध्ये बऱ्याचशा चुका झालेल्या त्या क्षेत्रात. हो, लाऊडली अपील करण्यात आले. त्या ठिकाणी आता रनआउटची संधी देखील आहे. भरपूर मागे होता बॅटर परंतु निशाणा साधता आलेला नाहीये. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 43 रन्स. चांगली टोटल आता सध्या तरी आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळते आणि विशेषतः दोन्ही फलंदाजांना आता चांगला सूर गवसलेला आहे. चांगला लयबद्ध सूर तालाने आपण बघितलं तरी फलंदाजी आता त्यांनी सुरू केलेले. दीपेश सध्या 20 वर खेळतोय, विजेंद्र 22 वर आणि आता त्यामध्ये आणखी काही ऍड होतील. फोर्स केला समोर. ग्रेट शॉट हॅमर करत असताना बॉलला सर भिरकावून दिला लॉंग ऑफच्या पलीकडे. दीपू मालीच्या बॅटमधून मेगा सिक्सर.
काय फटका खेळला विथ द बाउन्स ऑन द राइट्स. व्हाट अ ग्रेट शॉट. फोर्सिंग स्ट्रोक हॅमर्ड करत असताना हातोडा लगावत असताना त्या बॉलवर थेट चेंडूला भिरकावून दिले लॉंग ऑफच्या पलीकडे. खणखणीत षटकार आणि या षटकाराने धावा झाल्या धावफलकावरती 49. 3 षटकांचा खेळ समाप्त. 49 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्यात. वेहेले मानकोली सुरुवातीला मानकोली आणि टेंभोली हा संघ आपण नक्की स्लॉट्स वर बघितला, परंतु काही कारणास्तव टेंभोली संघाच्या जागेवरती वेहेले संघ मानकोलीच्या सोबत खेळतात. परंतु खेळ लाजवाब आपल्याला बघायला मिळाला. 49 रन्स आफ्टर 3 ओव्हर. 3 ओव्हर्स पर्यंत आतापर्यंत सर्व काही सुरळीत. अविनाशच्या या ओव्हर मध्ये भरपूर साऱ्या रन्स आल्या आणि महत्वाचं म्हणजे एकही गडी गमावलेला नाहीये. नाबाद 49 धावा झाल्यात. पार्टनरशिप कमालीची आपल्याला बघायला मिळते. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आणि या 2 ओव्हर मध्ये किमान 30 धावा जोडण्याचा तरी प्रयत्न असेलच फलंदाजांचा, कारण सध्या ज्या फ्लोनं त्यांची बॅटिंग सुरू आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये 30 धावा जोडण्याचा मानस नक्की असेल. क्रिश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. षटक क्रमांक 4. क्रिसचा पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता. ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता विजेंद्रचा. फक्त मिळाली एकच धाव. मिस टायमिंग. आणि आता एसके एंटरटेनमेंट्स या वाहिनीवरून आपण जसं बघतोय की आजूबाजूचा जो परिसर दाखवला जातो अगदी गर्द हिरवीगार झाडे आणि हिरवळ बघितल्यानंतर आता ढग कसे थांबू शकतात. आणि मोबाईलला तर वेदर चेक करा, त्याच्यावरती स्पष्ट मेन्शन केलंय रेन अलर्ट्स फॉर नांदकर, म्हणजे पाऊस येण्याची शक्यता आहे. परंतु षटकारांचा पाऊस दीपेश माली सध्या पाडतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक दमदार हिट षटकार. फुल टॉस बॉल होता आणि थेट फिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. ग्रेट शॉट. 6 धावांनी आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती. अब तक 56 इंडिव्हिज्युअली 32 वर. पहिला अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळेल का? आणि सध्या हळूहळू आता या ठिकाणी आणि खऱ्या ओव्हर द विकेट युवा गोलंदाज आहे क्रिश या वेळेला चांगला बाउन्स प्राप्त केला आणि अधिक वेग देखील आपल्याला बघायला मिळाला. हलकासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता दीपेशचा. येतोय पूर्णपणे डॉट बॉल. अशा प्रकारचे बॉल आता यावे लागतील ज्या वेळेला एका बाजूने आक्रमण सुरू झालेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला आता पलटवार करणं गरजेचं असेल, तेव्हा तुम्ही मॅच मध्ये कमबॅक कराल. तीच हिम्मत जशी बॅटर करतोय तशी हिम्मत तुम्हाला दाखवावी लागेल. आपल्याला बघायला मिळाला आणखी एखाद्या बॅटमधून आल्यात. मी या अगोदर का उल्लेख केला होता हे आता पुन्हा एकदा या जनतेला या क्रिकेटच्या चाहत्यांना समजलं असेल. मानकोलीच नव्हे, भिवंडीच नव्हे तर ठाणे आणि रायगडाला देखील माहिती आहे की रबर बॉलचा स्पेशालिस्ट खेळाडू या भिवंडीमध्ये दीपेश माली आहे आणि पुन्हा एकदा ते त्याने सिद्ध केलं. अर्धशतक पहिली स्पर्धा खेळत असताना पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक झळकावलंय. 74 धावा. हाय स्कोरिंग मॅच. आकाश पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय विजेंद्र समोर आणि हायेस्ट पार्टनरशिप देखील आतापर्यंत या स्पर्धेतील आपल्याला बघायला मिळाली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. आता खटर होता या वेळेला, कटर होता चांगला बॉल. खटर होता या वेळेला, कटर होता चांगला बॉल पाहायला मिळाला. इथे थोडीशी हिम्मत दाखवली गोलंदाजाने, पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय. 80 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 या वेळेला मार्गस्थ. यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट न पुन्हा एकदा आकाश या वेळेला मिस टायमिंग. इथे जेलची संधी. पार्टनरशिप आता तुटू शकते.
बाला डाऊन दी बॉल आणि आता बालानं झेल पकडला आणि फायनली पहिला धक्का लागतोय वेहले मानकोली संघाला. अखेर 80 धावांची भागीदारी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली आणि पहिला धक्का या ठिकाणी 80 या आकड्यावरती लागत असताना विजेंद्र पाटील आउट होतोय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती एंटर होत असताना वेहले मानकोली टीम साठी विनीत माळी. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. बाद होण्यापूर्वी आपण पाहतोय विजेंद्र पाटील 13 चेंडूंचा सामना करत असताना 29 धावा बनवल्या. त्याच्यामध्ये 4 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. अतिशय चांगला डाव. दीपेश माळीला एक चांगली साथ त्यानं दिली. साथ एकमेकांना देणं गरजेचे. जशी या 7 सिताऱ्यांनी ही स्पर्धा ठेवली आहे, एकमेकांना साथ दिली आहे आपल्या 7 स्टारनं आणि आलेला विनीत माळी हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो थेट लँड होतोय नानकर गावामध्ये. येतोय षटकार. पहिलाच बॉल खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना षटकार ठोकलाय. षटकार षटकार आणि षटकार. षटकारांचा पाऊस पडलाय. पुन्हा एकदा यावेळेला फोर्स केलाय समोर. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल बट देयर इज नो चान्स. अनदर यूज इट. बॅक टू बॅक 2 सिक्सर. धोंडा वडवली बोरपाड आणि त्यांच्या विरोधात वरप आणि मांडा. यावेळेला शेवटचा बॉल. आणखी एक षटकार. खेळ खल्लास. बोरपाडा संघ कर्णधार चला पुढील सामन्याची आपण नाणेफेकी संपन्न करू. बोरपाडा धोंडा वडवली संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मांडा वरप संघाला विनंती असेल की आपण सुद्धा या. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. लखन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या नाणेफेकी संपन्न करतोय. जे को कमिटी मेंबर असं आहेत 7 स्टार ग्रुपचे आणि क्वार्टर फायनल मध्ये आपण जर विचार केला तर निंबोली वाशिर संघानं बाजी मारली आणि त्या संघाच्या विरोधात पाहूया कुठला संघ फाईट करेल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतो 99 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल भरपूर बाहेर येऊन निघू. त्या अनुषंगाने दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा मात्र तीच अपेक्षा असेल भादवड पोगावच्या पाठीराख्यांना. परंतु पहिल्या चेंडूवरती विकेटचा फतड आणि ज्या खेळाडूवरती भरपूर अपेक्षा होत्या त्या अपेक्षा आता मात्र निराशा झाल्या. कारण करेश म्हात्रे शून्यावरती बांधून माघारी परततोय. ज्यावेळी आपण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतोय त्यावेळी मात्र थोडस मानसिक दडपण आपल्यावरती असतो आणि त्याच मानसिक दडपणामध्ये पाहिलं तर चुकीचा फटका त्या ठिकाणी करेशने एक्झिक्यूट केला. लीडिंग एज पाहिली. सॉफ्ट डिसमिसल म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वैभव मालीच्या खात्यामध्ये पहिली सफलता. एक गडी बाद एक अशी सध्या आपण स्थिती पाहतोय. टीम पोगाव भादवड संघाची न्यू बॅटर बाला तरी आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती हो परफेक्टली यॉर्कर आणि ते यॉर्करला मात्र पाहिलं तर सन्मान देऊ शकला. परंतु चेंडू एक्झॅक्टली डाबा स्टिकच्या बाहेरून गेला आणि त्याचमुळे दोन्ही हात पंचांचे समांतर आपण पाहतोय. दुसरा अवांतर चेंडू मात्र या षटकामध्ये वैभवच्या माध्यमातून पाहिलं. अवांतरपणे 2 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या. ऑन साइडला पिकअप शॉट जबरदस्त फटका. चेंडू चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. बालाच्या बाटमधून येणारा पहिला बॉम्ब ब्लास्ट.
रिप्ले मध्ये पाहू शकाल थोडस वेट केलं त्या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोड उघडलं परफेक्टली कनेक्शन आणि जी सीमारेषा ओलांडाची होती ती मात्र सीमारेषा ओलांडली पहिला 6 रनिंग मध्ये येत असताना आता समोरच्या दिशेनं 20 मध्ये टावरिंग शॉट अगदी स्क्रीनच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा विकेट पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर बालाकडून खूप मोठी चूक घडली आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना परंतु आता मात्र त्याचा वसपा कदाचित तो काढण्याचा प्रयत्न करतोय कारण जी क्षमता दीपू मालीकडे आहे तीच क्षमता बाला तरीकडे आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये 2 सिक्सर लागोपाठ 14 धावा फलक्यावरती आपण पाहतोय अशाच प्रकारची जर बॅटिंग झाली तर आय थिंक 99 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुद्धा इथे मात्र आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल समोरच्या दिशेने पॉइंटला फिल्डर आहेत थोडस मिस जजमेंट चुकीचा अनुमान आणि चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार मैदानाच्या चौफेर बाजूनं खेळण्याची ताकद बाला तरीकडे आहे मग टेनिस बॉल क्रिकेट असेल रबर बॉल क्रिकेट असेल अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे अनेक वर्ष भादवड गावासाठी त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून सेवा केली इथे फटका थोडसा लवकर खेळला त्या अनुषंगाने चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाही सरळ चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये पहिला डॉट बॉल वैभव माली इथे मात्र हाताला येत असताना धावसंख्या स्थिर 1 गडी बाद 18 हो काय फटका केलाय फक्त फ्लिक केलाय फ्लिक ऑफ द रिक्स चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार वॉट शॉट असं वाटतं की फटका वारंवार पाहतच राहावं आणि तुम्ही पाहू शकाल एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती ज्याप्रमाणे हा स्ट्रोक मात्र बालानं एक्झिक्यूट केलाय पहा यॉर्करचा प्रयत्न होता अगदी पायांवरती चेंडू होता आणि पायांच्या अगदी जवळून तो फटका मात्र त्या ठिकाणी पीक केला जबरदस्त सुरुवात आपण म्हणू शकाल 99 धावांचा पाठलाग करत असताना टीम भादवड पोगावशी पहिला विकेट अगदी स्वस्तात गमावला होता कलेश मात्र 0वरती बाद झाला परंतु तदनंतर बाला तरीची एंट्री ग्रेट म्हणू शकतोय 24 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज विनीत माली मागील हंगाम पूर्णपणे दणाणून सोडला रबर बॉल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये विनीत माली सहभाग होत असतो अनेक मोठमोठ्या लेवलच्या स्पर्धा तो मात्र गाजवत असतो परंतु आज 7 स्टार ट्रॉफी गाजवणार का बॅटिंग मध्ये तर गाजवली कारण 3 चेंडू त्यांनी फेस केले 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले परंतु आता गोलंदाजीमध्ये पाहूया कशा प्रमाणे आपल्या संघाला तो योगदान देणार शॉर्ट रनअप राईट अप ओव्हर द विकेट मारा करतोय खेळायचं होतं अगदी लॉंग ऑफ स्टॅक कव्हरला परंतु चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मध्ये 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या दोघांमध्ये चांगला तालमेल आणि आता चांगली पार्टनरशिप इथे मात्र आपण पाहतोय 26 धावा धाफलकावरती पुन्हा ऊन सावलीमध्ये थोडस आपण लपंडाव पाहतोय सर्वांना अपेक्षा आहे पावसाची परंतु आता अपेक्षा आहे ती म्हणजे टीम पोगाव भादवड या सगळ्या पाठीराख्यांना षटकारांची कारण लक्ष खूप मोठं आहे चांगल्या चेंडूची हाताळणी जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये इष्टाच्या पाठीमागे दीपू माली आज काय जबरदस्त गोलंदाजी ची मात्र त्या ठिकाणी गोलंदाजात धूळ चाडली असं म्हणायला हरकत नाहीये जबरदस्त या ठिकाणी लेंथ ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावतोय स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूवर थांबवतोय पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग आपण पाहिली परंतु या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी ब्रेक लावण्याचं कार्य विनीत मालीच्या कडून आपण पाहतोय हो पुन्हा एक चांगली लेंथ हो धावण्याचा प्रयत्न केला जातोय कारण स्ट्राईक हवी होती बालाला आणि त्याच अनुषंगाने मात्र रिक्स उचलली कारण रिक्स मध्येच बरकत मिळत असे आपण नेहमीच ऐकतो आणि त्याच मुली कुठेतरी ही रिक्सिक सिंगल पूर्ण केली सिंगल डबलने आता मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये काही साध्य होऊ शकणार नाही त्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल चौकार षटकारांची आतिषबाजी खेळी तुम्हाला मात्र इथून करावं लागेल हो ऑन साईडला टर्न केला चेंडू चालला जमिनीत साह्याने डीप स्क्वेअर इकडे फिल्डर तैनात आहे तो वैभव माली
हो पुन्हा दोरीचा प्रयत्न आणि सहजपणे 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिले तर सुरुवात चांगली झाली होती, 24 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये मात्र कुठेतरी फलंदाजांना मात्र शांत ठेवला गोलंदाज विनीत मालीनं. मैदानाच्या आता मात्र चौफेर बाजूने आपल्याला क्रीडा रसिक पाहायला मिळतं. सर्वांचं हार्दिक स्वागत. दुपारच्या 17 मध्ये हो जबरदस्त लेंथ पडल्या तर पूर्णपणे खाली राहिला चेंडू आणि त्या अनुषंगानं एक सफल षटकाची समाप्ती आपल्याला विनीत मालीकडून पाहायला मिळाली. 2 षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धाव फलकावरती पाहिली तर 29 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि त्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून 70 धाबींची गरज आहे. हायलाइट क्रिकेट ज्याप्रमाणे आपण YouTube वरती एखाद्या सामन्याचा हायलाइट प्रक्षेपण पाहतो त्या अनुषंगाने खेळ इथून मात्र या ठिकाणी सादर करावा लागेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. असं वाटलं की मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा वैभवला पाहू शकेल, परंतु ज्याप्रमाणे प्लॅनिंग पाहतो कधीच विनीत माली 2 षटकांचा स्पेल टाकू शकतोय. त्याचमुळे आता तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाजाचा इथे मात्र वापर केलाय. बॉबी समोरच्या दिशेने बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला, चेंडू चाले अगदी लॉंग ऑफला, फक्त धावलेले एक. बॉबीचे शरीर इष्टी जर पाहिली तर बलकट आहे, जाडजूड आहे, परंतु लेंथ वरती जो चांगल्या प्रमाणे कामगिरी करत असतो. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर तुषारचं अजूनही येणं बाकी, परंतु या जोडीवरती भरपूर काही मदार आहे, परंतु आज बाला चमकलाय, 12 बरसलाय आणि त्याच्या बॅट मधून निघालाय हा चौथा षटकार. जबरदस्त शॉट रिप्ले मध्ये पाहू शकाल. जरूर आपण पावसाळी क्रिकेट ही स्पर्धा पाहतोय, परंतु वातावरण जर पाहिलं तर असं वाटतं की उन्हाळी रबर बॉलची आपण स्पर्धा पाहतो की काय. मगाशी समीर म्हटला की या पावसाची हजेरी लागली, परंतु असं वाटतं की समीरची नजर लागली असावी, परंतु आज बालाच्या किल्ल्याला मात्र कोणाची नजर नसावी. ज्या अनुषंगाने ज्या फॉर्म मध्ये आहे, ज्या लय मध्ये आहे, लय भारी कामगिरी करतोय. हो लाईन पाहिली तर चुकीची पाहतोय, पडल्यानंतर उजव्या स्टिकच्या भरपूर चेंडू बाहेर निघून चालला. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव बॉबीच्या माध्यमातून खर्च केली गेली. सिंगल धाव स्कोर कार्ड मध्ये 8 केली जाईल. 37 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. हो थोडासा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटला फिल्डर तैनात, एक धाव ती कंप्लीट झाली. परंतु या धावांचा पाठलाग जर करायचा असेल तर मात्र दोन्ही एंड आता मात्र मोठे फटके येणं अपेक्षित आहेत. तुम्ही जर एकाच खेळाडूवरती जर अवलंबून जर राहिले तर मात्र आय थिंक या आव्हानाचा पाठलाग जो आहे तो मात्र कदाचित अशक्य असू शकेल. परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य. तुम्ही धाडस केला, तुमच्याकडे जरूर गुणवत्ता असेल तर तुम्ही किती मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करू शकता. परंतु या ठिकाणी कमालीचं क्षेत्ररक्षण वाडिश मिड विकेटला विजेंद्र पाटीलच्या माध्यमातून 100 चेंडूला मात्र तिथे स्टॉप केलं गेलं. तत्पुरती फलंदाजाने धाव कंप्लीट केली. एक सामन्यावरती आपण जर पाहिलं तर वर्चस्व कुठेतरी आपल्याला मानकुली वेली संघाचं पाहायला मिळतोय. स्लोअर वन लेंथ होती, लेंथ ओळखली बालानं आणि ती लेंथ पीक केली. वाडिश लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिला. येणारा बालाच्या बॅट मधून हा 5वा षटकार. फलकावरती धावा जर पाहिलं तर 45 आहेत, परंतु त्या 45 धाव संख्येमध्ये आपण जर पाहिलं तर 3 धावा या सिंगल पलून पूर्ण केल्या. 3 धावा आय थिंक वाईटच्या स्वरूपात आल्या. बाकी सर्वच्या धावा आहेत त्या मात्र षटकारांच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि ते सर्व षटकार बाला तरेच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 45 लॉस ऑफ 1 विकेट, वैयक्तिक 27 धावांची लिडिंग रक्षक दीपू माली चेंडूच्या खाली आणि मात्र त्या ठिकाणी समाप्त झालाय बाला तरेचा खेळ. मोठी विकेट्स प्राप्त करून दिली गोलंदाज बॉबीने आपल्या संघाला आणि अखेर दुसरा धक्का लागत असताना टीम भादवड पोगावला.
नो बॅटर कॅप्टन तुषार शेलके कूल मॅन आहे. जबरदस्त कॅप्टनशिप आपण या चालू हंगामामध्ये धडाकेबाद चषकामध्ये आपण पाहिले आणि त्या चषकावरती नाव कोरलं पोगाव संघाने. परंतु आज कुठेतरी भादवड पोगाव संघ अडचणीमध्ये सापडलाय. असं कारण आउटफील्ड मध्ये आय थिंक पहिल्या इनिंग मध्ये फिल्डर कडून फार चुका झाल्या. ओ जबरदस्त फटका, अप्रतिम टायमिंग आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे 7 धावांसाठी षटकार. या सामन्याचा विचार केला आणि हा सामना जर आपण पाहिलं तर फक्त षटकारांसाठी ओळखला जाईल. ज्या अनुषंगाने दोन्ही इनिंग मध्ये आपण षटकार पाहिले. सरळ बाटे लॉक अगदी गोलंदाच्या डोक्यावरून स्क्रीनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला. जबरदस्त फटका. हो इथे मात्र जबरदस्त कमबॅक विनीतच्या वतीने पाहायला मिळतोय. परफेक्टली लेंथ होती, लाऊड अपील, परंतु कुठला त्या अपील मध्ये आत्मविश्वास नव्हता. एक औपचारिकता होती ती पूर्ण केली विकेट किपर दीपू मालीनं. अशी अपील आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतो असतो. पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करत असतात काही खेळाडू. परंतु हे दोन्ही जे आपण पंच पाहतो यानंतर खेणे लखन पाटील यांनी सुद्धा मात्र एक काल गाजवलाय आणि अजूनही मात्र चांगल्या प्रमाणात खेळतायत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडे तो चांगला अनुभव आहे. सामना आता मात्र पाहिलं तर कुठेतरी लोकल ट्रेन प्रमाणे आता मात्र थोडीशी स्लो पटरीवरती धावत असताना याचं कारण मोठं लक्ष उभारलं. त्याच्यानंतर त्या धावांचं संरक्षण करत असताना गोलंदाजांची चांगली कामगिरी. चेंडूवरती परफेक्टली नजर नव्हती. स्ट्रोक करण्याचा प्रयत्न तुषार शिल्केने केला परंतु चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये. समीकरण पाहिलं तर आता विजयासाठी 8 चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये 47 धाबींची गरज. मिशन लगभग आपण जर पाहिलं तर इथून इम्पॉसिबल आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती इथून षटकार जरी आला तरी सुद्धा त्या आव्हानाचा पाठलाग होऊ शकणार नाहीये. कारण 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 मध्ये आता विजयासाठी 46 धाबींची गरज. एकतर्फा खेळ सध्या आपण पाहतो या सामन्यामध्ये. असं वाटलं होतं की मात्र नेट टू नेट फाईट पाहायला मिळू शकेल परंतु तसं काही घडलं नाही. हो थोडासा दूरवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट चेंडूनं मात्र आपला स्पेल संपन्न केला विनीत मालीनं. जबरदस्त गोलंदाजी. औपचारिकता शिल्लक या सामन्याचा विचार केला तर यानंतर अजून एक मोठी लढत तुमच्या भेटीस येईल. मांडा वरप विपक्ष बोरपाडा धोंडा वडोली हे 4 गावातील खेळाडू तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. न्यू बॉलर शेवटचं षटक. स्लाइस केला जातोय. चेंडूचा अगदी बॅकवर्ड पॉइंट तडब्याच्या दिशेने बॉबी चेंडूचा पाठलाग करतोय परंतु कुठेतरी चेंडू थांबला गेला. 1 धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. पूर्णपणे आता विजय जो आहे विजयाचे दरवाजे जे आहेत ते आता मात्र खुले झालेले आहेत मानकुली वेले संघासाठी. फक्त 5 लिगल चेंडू मात्र इथून हाताळायचे आहेत. हो चेंडू थोडस पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने मात्र वळतो आणि त्याच अनुषंगाने पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव मात्र त्या ठिकाणी खर्च केली गेली परंतु या अतिरिक्त धावीने आता मात्र कुठल्या प्रकारचं जास्त नुकसान मात्र होणार नाहीये मानकुली वेले संघाला. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू मात्र पाहू शकाल अगदी वाडीशी लॉंग ऑनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. आय थिंक पंचांच्या स्क्वेअर ऑफ द लीगल बॉल आहे. यस असं वाटतं की या सामन्याचा प्रेशर लखन पाटील यांच्यावरती आहे की काय. गोलंदाज पुन्हा आवडतो विकेट मारा करतोय. हो परफेक्टली यॉर्कर अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू. संत गतीने 1 धाव कंप्लीट.
99 धावांचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी संघ थोडासा पाठीमागे राहिला. बालाने सुरुवात चांगली केली, परंतु बालाला इतर खेळाडूंनी हवी तशी साथ दिली नाही. कारण एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला एखाद्या संघाला पराभूत करायचं असेल तर एकीचं बल, एकोपानं खेळणं फार गरजेचं असतं. ज्यावेळी तुमचे 11 खेळाडू एकत्र घेऊन परफॉर्मन्स करतात त्यावेळी तुम्ही एखाद्या संघाला पराभूत करू शकता. परंतु तसं काही झालं नाही आणि त्याच मुली कदाचित ही स्पर्धा मात्र सोडावी लागेल भादवड आणि पोगाव या संघाला. खूप काही त्यांच्या खेळाडूंच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षा पूर्ण केल्याने फटका चांगला पाहिला म्हणतो. चेंडू चाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. अशा फटक्याने आता मात्र फक्त तुम्ही क्रीडा रसिकांचं मन जिंकू शकता, कारण तुम्ही हा सामना तर आता मात्र इथून जिंकू शकणार नाहीत. जबरदस्त चेंडू आणि अखेर या सामन्यावरती विजय प्राप्त केला टीम मानकुली वेले संघानं. सो अभिनंदन टीम मानकुली वेले अँड हार्ड लक भादवड पोगाव. तुम्हाला सुद्धा पुढील पर्वासाठी, पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सबरी तुम्ही पाहू शकाल. पहिल्या इनिंग मध्ये काय जबरदस्त बॅटिंग पाहिली. दीपू मालीचा जबरदस्त परफॉर्मन्स. 60 धावांची त्यांनी खेळी साकारली. विजेंद्र पाटीलनं 29 धावा जोडल्या आणि विनीत मालीनं 18 धावा, एकूण 78